आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी, लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत एअर इंडियाचा क्रू मेंबर आणि बदलापूरचा रहिवासी दीपक पाठक याचा दुर्दैवी मृत्यू झाला। दीपकच्या बदलापुरातील घरी आज त्याच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली। यावेळी दीपकचे आई वडील, त्याची पत्नी, त्याच्या बहिणी यांची आठवले यांनी विचारपूस केली। दीपकची पत्नी ही उच्च शिक्षित आहे, त्यामुळे दीपकच्या पश्चात तिला एअर इंडियामध्ये अधिकारी म्हणून नोकरी मिळावी यासाठी एअर इंडियाशी बोलणार असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी स्पष्ट केलं। त्याचबरोबर बौद्ध समाजातील अतिशय होतकरू आणि हुशार मुलगा गमावल्याचं दुःख असल्याची खंत देखील आठवले यांनी यावेळी व्यक्त केली। तो पाठक हा आमचा बौद्ध समाजाचा होता, समाज कुठलाही असो पण तो माझ्या समाजाचा होता आणि मलाही माहिती मिळाल्यानंतर मी इथे येण्याचं ठरवलं आणि त्या पद्धतीनं दीपक पाठक यांच्या फॅमिलीला मी भेटलेलो आहे। त्यांची वडील आहे, त्यांची आई आहे, त्यांची पत्नी आहे, त्यांच्या बहिणी आहेत आणि त्यांनी मागणी केलेली आहे की या कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली पाहिजे। जी काय सगळ्यांना मिळणार आहे त्यामध्ये आर्थिक मदत मिळेलच, पण त्याची बायको जी आहे ती दीपकची ती MBA झालेली आहे, त्यामुळे एअर इंडियामध्ये त्याला एक चांगला अधिकाऱ्याचा जॉब मिळावा यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे। मी आजच त्या अधिकाऱ्यांशी बोलू, लवकरात लवकर जी त्याची पत्नी आहे तिला एअर इंडियामध्ये लवकर घेतलं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे। आणि अजूनही जे काही सरकारने मदत जाहीर केलेली आहे, टाटाने मदत जाहीर केलेली आहे, ती मदत या कुटुंबाला मिळेलच, पण झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि दीपक सारखा एक अत्यंत नौजवान तरुण होता। 3 वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं होतं आणि अत्यंत दिसायला सुंदर होता, ऍक्टिव्ह होता आणि त्याचा अशा पद्धतीने मृत्यू झालेला असल्यामुळं त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। पब्लिक मीडिया, बदलापूर।